तर इथे आपण रिकर्शनचा इंट्रो बघूया. तर रिकर्शन मध्ये जाण्याआधी आपल्याला दोन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या आपण डिस्कस करूया. पहिली गोष्ट अशी की फंक्शन कॉलिंग जी आहे ती, तर समजा आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे की आपल्याला दोन इंटिजर्स दिलेले आहेत, दोन नंबर्स कोणतेही इंट ए आणि समजा दोन इंट ए काहीतरी समजा 7 आणि बी ची व्हॅल्यू काहीतरी 9 आणि आपल्याला सांगितलंय की एक फंक्शन कॉल करा ऍड ऍड नंबर्स म्हणून ऍड नम म्हणून आणि त्यामध्ये सम प्रिंट करा. समजा आपल्याला असं सांगितलंय तर मग आपण सिम्पली हे फंक्शन बनवणार इथे ऍड नम्स म्हणून आणि त्याच्यात जे आर्ग्युमेंट्स असतील ते आपण नंतर बघू आणि या सिम्पली आपल्याला काय सांगितलं की सम करायचे आणि ते प्रिंट करायचे. तर आपण सिम्पली वाटल्यास बोलू शकतो की सी आउट ए प्लस बी एकदम सिम्पल म्हणून बनवू शकतो. तर समजा असं आपलं आहे आणि इथे ए ए बी जे आहेत ते आपण व्हॅल्यूज यूज करतोय म्हणजे ते आपल्याला व्हॅल्यूज घ्याव्या लागतील ॲज अ आर्ग्युमेंट. तर आपण इंट ए आणि कॉमा इंट बी आपण इथे घेणार. इथे आपण ए बीच्या ठिकाणी एक्स वाय एम एन काही घेऊ शकतो पण ते सेमच राहावं म्हणून आपण ए बी ठेवतोय, कन्फ्युजन नको राहावं म्हणून. तर मग हे आपण घेतलं आणि हे सिम्पली झालं आणि मग नंतर समजा आता जसं की आपलं हे इकडनं आपण कॉल करणार ते फंक्शन. तर आपण फंक्शन कॉल करताना सिम्पली असं लिहू शकतो की ऍड नम आणि त्यात ए कॉमा बी आपण पास करू शकतो सेमीकोलन आणि हे शेवटी आपल्याला रिटर्न 0. तर आता हे की जसं की आता आपण इथे हे इकडनं हे फंक्शन कॉल केलं आणि आता हे कॉल केल्यानंतर मग हे एक्झिक्यूट होईल आणि इथे हे ए आणि बी दोन आर्ग्युमेंट घेतो आणि इथे होतील. तर आता इथे हे की बाबा आता हे सम समजा प्रिंट झाली आणि इथे आपण मग इथे रिटर्न करायला काहीच नाही. जसं की आपण हे आता आपल्याला हे बघायचं की याच्यामध्ये इथे काय आपण लिहायचं याच्या आधी इंट लिहायचं, फ्लोट लिहायचं, डबल लिहायचं त्याचं आपण बघतोय. तर जसं की आपण याच्याकडे बघूया. तर मेन मध्ये आपण जनरली असं करतो की प्रोग्राम आपला जो आहे तो पूर्ण झाल्यानंतर आपण बोलतो की रिटर्न 0 म्हणजे आपला प्रोग्राम जरा कम्प्लीट झालेला आहे, आता रिटर्न 0 करा. आणि इथे कारण की आपण हा 0 करतोय तर 0 जो इंटिजर आहे आणि म्हणून आपण बोलतो की हा इंट इथे की हा जो फंक्शन आहे मेन त्याचा जो रिटर्न टाईप आहे तो आहे इंटिजर म्हणून आपण इथे लिहितो इंट. मग सिमिलरली यामध्ये काय आहे की आपण सम करतो आणि सिम्पली प्रिंट करतो, इथे आपण काही रिटर्न वगैरे नाही करत. मग कारण की इथे काहीच रिटर्न नाही करत मग आपण इथे बोलू शकतो की याचा जो रिटर्न टाईप आहे तो व्हॉइड आहे म्हणजे काहीच नाही, ते काहीच रिटर्न करत नाही. त्यानुसार मग आपण इथे लिहितो जसं की इथे व्हेरिएबल होतं, जेव्हा आपण व्हेरिएबल लिहितो त्यासाठी आपण इथं डेटा टाईप लिहितो की जो ए आहे त्याचा डेटा टाईप आहे इंट. तसंच फंक्शनसाठी आपण फंक्शनचा रिटर्न टाईप लिहितो की फंक्शन ती कोणती व्हॅल्यू रिटर्न करते, इंटिजर कोणत्या टाईपची इंटिजर करते की काहीच नसेल करत तर व्हॉइड किंवा फ्लोट डबल जे काही असेल ते. तर हे एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आता अशी की समजा आपण या व्हॅल्यूज घेऊया. समज की आपल्याकडे फंक्शन्स आहेत, समज की हे आहे फंक्शन 1 त्यानंतर हे जाऊ दे. समज आपल्या इथे मेन मधून आपण फंक्शन 1 कॉल केलं. समज इथे आपण व्हेरिएबल ठेवू शकतो की इंट व्हेरिएबलची व्हॅल्यू काहीतरी समजा आपण इथे ठेवली 7. त्यानंतर मग आपण इथे हा जो फंक्शन आहे तो कॉल केला. समज फंक्शन 1 कॉल केलं आणि मग इथून हे इथे जाईल आणि हे एक्झिक्यूट होईल. समजा इथे पण आपण याची व्हॅल्यू काहीतरी इथे परत आपण इंट म्हणून घेतलं की इंट व्हेरिएबल आणि त्याची व्हॅल्यू समजा इथे आपण 7 च्या ठिकाणी 10 घेतली समजा आणि त्यानंतर मग परत पुढचं फंक्शन आपण कॉल केलं, मे बी त्याचं नाव आपण देऊया की फंक्शन 2 आणि मग ते कॉल होईल आणि ते वर असेल यासारखंच सेमच असेल ते. फंक्शन 2 आणि इथे समजा काहीच कॉल नाही होत.
इथे पण समजा व्हेरिएबल सेम नेमचा आहे आणि त्याची समजा व्हॅल्यू आपण ठेवली 50. तर मग इथे आपण वाटल्यास तर आपण इथे प्रिंट करून बघू शकतो की समजा हे इथे आपण 17 out where लाईन आणि सेम आपण यामध्ये बाकीच्या ह्याच्यात पण प्रिंट करू शकतो कॉल केल्यानंतर. सिमिलरली यात कॉल झाल्यानंतर म्हणजे आपण हे बघतोय की इथे व्हॅरची व्हॅल्यू 7 होती ह्या व्हेरिएबलची. त्यानंतर मग आपण याला कॉल केलं, या याच्यामध्ये आपण परत नावाचं व्हेरिएबल बनवलं, त्याची व्हॅल्यू 10 म्हणून केली आणि मग इथे आपण परत याला कॉल केलं, मग इथे केलं. मग सर्वात आधी हे करत करत पहिले हा कॉल झाला, मग तो इथे येईल, मग इथे येऊन हा कॉल झाला, मग इथे हे चालू होईल एक्झिक्युशन आणि मग इथे व्हॅरची व्हॅल्यू 15 आहे तर ही 15 आधी प्रिंट होईल आणि मग नंतर समजा आपण रन करायचं झालं तर आपण बघू शकतो की इथे 15 प्रिंट झाली, त्यानंतर जी 10 आणि 7 म्हणजे आपण इथे 7 ठेवली होती, त्यानंतर इथे 10 केली, नंतर 15 केली. पण ही जी व्हॅल्यू 15 होती ती प्रिंट झाली, इथे प्रिंट झाली, त्यानंतर मग परत एक्झिक्युशन जे आहे ते इथे आलं आपल्याकडे आणि मग याच्या हे कॉल झालं होतं, याच्यामुळे हे प्रिंट झालं. बरोबर, आता ते संपल्यानंतर मग हे गेलं. मग इथे जेव्हा व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट झाली ती ही न 15 न प्रिंट होता जी या फंक्शन मध्ये होती तीच प्रिंट झाली, जी 10 होती ऑलरेडी. तर इथे हे आपण कॉल जेव्हा केलं त्यामध्ये आपण इकडे व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज केली, पण त्याने या व्हेरिएबलला काही फरक नाही पडला, कारण इथे जेव्हा आपण प्रिंट केलं तेव्हा हीच व्हॅल्यू ॲज इट इज प्रिंट झाली. सिमिलरली या केसमध्ये आपण इथे सर्वात आधी 7 ठेवली होती, त्यानंतर आपण याला कॉल केलं, याला कॉल केल्यानंतर याची व्हॅरची व्हॅल्यू आहे ती 10 होती. मग 10 केली आणि मग जे काही झालं ते झालं आणि परत मग हे पूर्ण एक्झिक्युशन झाल्यावर मग इथे आलं, मग इथे गेलं, त्यानंतर मग व्हॅरची व्हॅल्यू जी आहे ती 7 प्रिंट झाली. म्हणजे ह्या 15, 10, 7 म्हणजे आपण हे बघितलं की जरी व्हेरिएबल सेम असला तरी पण मग याचं आणि याचं कनेक्शन काही नाहीये. हे 7 आहे ते चेंज नाही होत, कारण जर यांचं कनेक्शन असतं तर ही 7 च्या ऐवजी ही आपण 10 नंतर 15 केली पाहिजे. म्हणजे हा कॉल झाला, म्हणजे कॉल झाल्यानंतर व्हॅरची व्हॅल्यू 10 झाली होती, त्यानंतर आपण हा कॉल केला, आता याची व्हॅल्यू 15 झाली होती. जर या तिघांमध्ये कनेक्शन असतं तर मग ही फायनल व्हॅल्यू जी आहे ती इथे प्रिंट झाली असती, पण तसं नाही झालं. तर त्याचं कारण असं आहे की जसं की आता आपण हे बघू शकतो इथे, जेव्हा आपण हे समजा मेमरी आहे, कम्प्युटरची मेमरी आहे आणि आपल्या कोडमध्ये समज की डिफरंट डिफरंट फंक्शन आहेत. तर समजा आपण फंक्शन 1 आहे, तर जेव्हा फंक्शन 1 असतं तेव्हा कम्प्युटर त्याला एक मेमरीचा ब्लॉक अलॉट करतो की हे जो ब्लॉक आहे तो या फंक्शनसाठी. मग त्याच्यामध्ये जे काही व्हेरिएबल्स, व्हॅल्यूज, नंबर ज्या काही असतील त्या सगळ्या गोष्टी यामध्ये स्टोअर होतील. आणि म्हणून समजा इंट व्हेअर नावाचा एक व्हेरिएबल आहे, तर त्याची व्हॅल्यू जी काही आहे ती इथे फंक्शन मध्ये स्टोअर आहे. तर जेव्हा आपण फंक्शन 2 बनवू त्यात समजा आपण परत इंट व्हेअर बनवलं तर त्याची जी व्हॅल्यू ती याची तिथे राहील, त्याचं आणि याचं काही घेणं देणं नसेल. सिमिलरली 3 साठी याचे स्वतःचे जे व्हेरिएबल्स आहेत त्याच्या व्हॅल्यू सगळ्या इथे असणार, याच्या सगळ्या इथे असणार, याच्या सगळ्या इथे असणार. त्यामुळे जरी आपण व्हेरिएबलचं नाव सेम ठेवलं तरी पण काही फरक नाही पडणार. समजा इथे एक व्हेरिएबल त्याची व्हॅल्यू जी आहे 7 समजा आहे, तर ती इथे 7च राहील. इथे आपण समजा एखाद्याची 10 केली तर मग ती फक्त या ब्लॉकमध्ये होईल. तर त्यामुळे हे एक होतं की जेव्हा आपण फंक्शन्स करतो वेगवेगळं आणि त्यामधले जे व्हेरिएबल्स असतो त्यामध्ये इनिशियलाइज केलेले तर ते सेपरेट राहतात. जरी त्यांचं नेम सेम ठेवलं तरी पण ते सेपरेटली राहतात, त्यांचं एकमेकांशी काही घेणं देणं नसतं. ते सेपरेटली वर्क करतात ॲज अ सेपरेट व्हेरिएबल. म्हणजे आपण असं अजून करू शकतो की जेव्हा व्हेरिएबल म्हणजे फंक्शन 1 मध्ये हा var1 म्हणून स्टोअर होतो, हा var2 आणि var3. म्हणजे आपण असं अजून करू शकतो की 3 सेपरेट राहतात. स्टोअर होताना ते नेम तेच राहतं जे दिलंय ते, पण आपण आपल्या सोयीसाठी बोलू शकतो की हे 3 1, 2, 3 असं स्टोअर राहतात त्यांच्या त्यांच्या. तर मग ह्या 2 गोष्टी होत्या ज्या ऍक्च्युली बघायच्या होत्या. आता आपण रिकर्शन कडे जाऊया. तर रिकर्शनची जी आयडिया आहे ती सिंपलच आहे आणि ती माहिती असेलच, एवढं काही हे नाही. जसं की हे आपलं नॉर्मल फंक्शन आहे, मेन फंक्शन, त्यामधून आपण फंक्शन 1 ला कॉल केलं. मग कॉल केल्यानंतर मग हे फंक्शन एक्झिक्यूट होणे चालू होईल आणि मग ते चालू झालं मी त्यात परत फंक्शन 2 आहे, मग हे इथून परत मग दुसऱ्या फंक्शनला कॉल केलं. म्हणजे इथून आपण एका फंक्शनला कॉल केलं, त्या फंक्शन मधून दुसऱ्या फंक्शनला कॉल केलं.
आता रिकर्शन मध्ये काय येतं की इथून याला दुसऱ्या फंक्शनला कॉल करण्याऐवजी आपण त्याच फंक्शन मधून त्यालाच कॉल करतोय, तर त्यालाच रिकर्शन बोलतात. बस की त्याच फंक्शन मधून त्यालाच परत परत कॉल करणे, तर त्यालाच रिकर्शन बोलतात. ही त्याची सिंपल आयडिया आहे, बेसिक आयडिया. तर मग आता आपण एक त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल बघू किंवा क्वेश्चन बघूया. तर जसं की, आणि अजून एक गोष्ट की जसं की हे रिकर्शन आहे, तर हे रिकर्शन वाले जे प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो आपण इटरेटिव्हने लिहिला जाऊ शकतो. इटरेटिव्ह म्हणजे जसं की आपण फॉर लूप मध्ये लिहितो तसं. जसं एक्झाम्पल आपण बघू, इटरेटिव्ह म्हणजे नक्की कसं आणि काय नक्की मला बोलायचं आहे ते. पण मुद्दा असा की जे आपण रिकर्शन मध्ये जे आपण जे क्वेश्चन्स आहेत ते समजा आपण रिकर्शनने सॉल्व्ह करतोय, तर ते आपण इटरेटिव्हने पण सॉल्व्ह केलं जाऊ शकतं. पण त्यात प्रॉब्लेम असं होतं की त्यात मग जनरली फॉर लूप येतात आणि मग ते खूप जास्त फॉर लूप होतात की एक फॉर लूप, त्यामध्ये दुसरा फॉर लूप, मग ते खाली फॉर लूप, वर फॉर लूप, असे खूप सारे फॉर लूप होतात, एक कंडिशन लावून फॉर लूप. मग ते फॉर फॉर सगळ्यांचे मग ते खिचडी बनून जाते आणि मग ते खूप कन्फ्युज होऊन जातं. मग त्यात असं होतं की समजा जरी आपण एखाद्याने कोडरने ते लिहिलं इटरेटिव्ह मध्ये, पण समजा नंतर पुढे जाऊन दुसऱ्या कोणाला तो कोड यूज करायचा आहे, कुठे त्यामध्ये मॉडिफाय करायचा आहे, तर मग ते दुसऱ्याला ते समजणे खूप कठीण होईल की नक्की ते झालंय काय. म्हणून मग आपण जनरली रिकर्शन यूज करतो, जेणेकरून कोड जो आहे तो नीटनेटका राहील आणि आपलाही इझिली लिहिता येईल आणि जेव्हा दुसरा कोणी यूज करेल त्यालाही ते व्यवस्थित कळेल. त्यामुळे जनरली रिकर्शन कडे आपण जातो. तर जसं की आपण एक नॉर्मल कोड बघूया आणि तो आधी इटरेटिव्ह मध्ये बघूया, कारण इटरेटिव्ह मध्ये जास्त तो आपण इझिली समजू शकतो. उदाहरणार्थ समजा का क्वेश्चन आहे आपल्याकडे की आपल्याला असं सांगितलंय की आपल्याला एन दिलाय आणि सांगितलं की प्रिंट करा हे एन समजा दिलेला आहे, आपल्याला प्रिंट करायचं एन स्पेस एन मायनस वन, त्यानंतर स्पेस एन मायनस टू, असं करत करत आपल्याला वन पर्यंत प्रिंट करायचे. आणि सिंपल की एन दिलेला आहे आणि त्यापासून वन पर्यंतचे सगळे आपल्याला प्रिंट करायचे आहेत. तर हे आपण सिंपल फॉर लूप मध्ये लावू शकतो की आपण इथे सिम्पली फॉर लूप लिहू शकतो की फॉर आय इंट आय इक्वल टू एन, जो एन पासून चालू होईल आणि तो वन पर्यंत जाईल. मग एन, कारण की आपल्याला वन इन्क्लूड करायचं आहे, मग आपण ग्रेटर दॅन झिरो बोलणार की झिरो आपल्याला नको आहे, आणि मग मायनस मायनस आणि सिम्पली जाणार आणि हे प्रिंट होईल जे काही आहे ते. सी आउट समजा आपण ठेवू शकतो की एन आणि स्पेस देऊन हे प्रिंट होतील इझिली एन पासून एन. तर मग समजा आपण सध्या असं सध्यापुरते आपण एन ची व्हॅल्यू 3 ठेवूया, सिम्प्लिसिटीसाठी 3 ठेवूया. आता मग हे समजा हे आहे, तर ते सिम्पली तसं काय नाही, तर तेच की आधी 3 असेल, मग आय ची व्हॅल्यू आय मायनस मायनस होईल, सॉरी इथे एन नाही ना, इथे आय येईल, कारण आय ची व्हॅल्यू जी चेंज होते. तर मग 3 असेल, आय ची व्हॅल्यू मायनस झाल्यानंतर मग 2 होईल, त्यानंतर मग 1 होईल आणि मग 0 झाल्यावर ही कंडिशन आहे की एन ग्रेटर दॅन 0, मग ही वाली कंडिशन फॉल्स होईल. फॉल्स झाल्यावर ते फॉर लूप एंड होईल आणि फॉर लूप मधून बाहेर निघेल. हे सिम्पली असं आपण करू शकतो आणि हे इटरेटिव्ह वेने आहे. इटरेटिव्ह म्हणजे की जेव्हा आय एन होता तेव्हा हा एकदा फर्स्ट टाइम रन होईल, म्हणजे पास वन होईल, त्यालाच आपण इटरेशन वन बोलतो. इटरेशन वन होईल, त्यानंतर मग आय ची व्हॅल्यू 3 वरून 2 झाली, आय मायनस मायनस झाली म्हणून, मग 2 झाल्यावर परत एकदा हे होईल, मग ही इटरेशन 2, मग परत मायनस मायनस झाल्यावर 1 साठी परत रन होईल, परत हे रन होईल, मग इटरेशन 3. असं हे इटरेटिव्ह वेने आपण लिहू शकतो. आणि हे इटरेटिव्ह वे सगळे आपण रिकर्शन वाले कोड इटरेटिव्ह मध्ये लिहू शकतो. तर आता यालाच समजा आपल्याला रिकर्सिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर आपण कसं करणार? तर आपण याला ॲज अ रेफरन्स ठेवूया आणि यालाच आपण उचलून आपण इथे रेफरन्स घेऊया आणि त्यालाच आपण हे करण्याचा ट्राय करूया. आता कारण की आपल्याला हे करायचंय, रिकर्शन यूज करायचं, म्हणजे दुसऱ्या फंक्शन तर येईलच, कारण रिकर्शन आहे म्हणजे त्यात फंक्शन येईल, ते फंक्शन मध्येच आपल्याला परत परत कॉल असणार आहे. मग आपल्याला दुसऱ्या फंक्शन कडेच जावं लागेल. तर आपल्याला काय करायचंय की थ्री हे इथे समजा आपण ठेवू शकतो की 3 2 आणि 1 समजा आपल्याला प्रिंट करायचं. तर आपण इथून त्याचे फंक्शन कॉल करणार म्हणा, पण ते आपण नंतरही कॉल करू शकतो, एवढं काही नाही. तर ते जे काही फंक्शन असेल, समजा आपण त्याला नाव दिलं की प्रिंट नम. आपण त्याचं डेटा टाईप रिटर्न टाईप वगैरे नंतर बघू. यामध्ये आर्ग्युमेंट्स जे आहेत
जे आता आपण लिहिणार व्हेरिएबल्स किंवा आर्ग्युमेंट, ते हे आपण नंतर बघू. आपण पहिले त्याचं लॉजिक बघूया. तर लॉजिक मध्ये काय येईल की आपल्याला हे माहिती आहे का, आपल्याला हे काम आपल्याला हे करायचं आहे, म्हणजे आपल्याला हेच लॉजिक जे आहे ते याच्या फॉर्म मध्ये हेच लिहायचं, फक्त ते या फॉर्म मध्ये लिहायचं आहे, पण लिहायचं हेच आहे. मग वाटल्यास तर आपण सर्वात आधी आपण बघू शकतो की आपल्याला हे सी आउट लिहायचं आहे. मग ॲज इट इजच येईल ऍक्च्युली, की आपल्याला सी आउटच लिहायचं आहे. मग ते आपण ॲज इट इज समजा इथे लिहिलं की सी आउट आणि हे सी आउट आहे. मग आता आपल्याला करायचं काय आहे की इथे आपण बघितलं की जेव्हा आय ची व्हॅल्यू 3 होती तेव्हा तो प्रिंट झाला. आता आय मायनस, पुढची स्टेप काय आहे की आय मायनस मायनस. मग इथे आपण सिम्पली लिहू शकतो की आय मायनस मायनस, तेच होणार आहे इथे, आय मायनस मायनसच होणार आहे. आणि मग त्यानंतर मग पुढची स्टेप काय की आय मायनस मायनस म्हणजे 3 पासून 2 झाल्यावर मग परत हे सेकंड इटरेशन मध्ये हे परत आपल्याला रिपीट करायचं आहे. आता रिपीट करायचं म्हणजे हा वाला पार्ट रिपीट करायचा आहे. आता रिपीट करायचं आहे म्हणजे सिम्पली आपल्याला हे कपाडाला कॉल करावं लागेल, कारण हे फंक्शन कॉल केलं की परत हेच गोष्ट रिपीट होते. मग इथे आपण सिम्पली तेच फंक्शन जे आहे ते आपण कॉल करणार, त्यामध्ये व्हॅल्यू वगैरे बघू नंतर. सध्या आपण फक्त बेस लॉजिक बघतोय. तर मग हे आपण या फॉर्म मध्ये आणलेलं आहे की अ, पहिल्या इटरेशन मध्ये जाणार, मग सी आउट आय असेल ते होणार, इथे सी आउट आय होणार. त्यानंतर मग आय मायनस मायनस होईल, तर आय मायनस मायनस आपण केलं. आणि मग इथे हे परत ह्या लूप रिटर्न होईल. मग आता परत इथे लूप लाईक स्ट्रक्चर बनवण्यासाठी आपण परत यालाच कॉल केलं. मग हे तेच झालं की याला कॉल केलं म्हणजे परत हा लूप बनला इथे. म्हणजे सेम लॉजिक आपण लावलं, फक्त हे लूप डायरेक्ट लूप न घेता आपण इनडायरेक्ट लूप बनवला. तर हे असं जनरली असतं रिकर्शन मध्ये, की एक लूप बनवायचा असतो आणि मग हे करायचं असतं, पुढचं काम करायचं. तर आता आपण समजा ठीक आहे, पहिले आपण ज्या व्हॅल्यूज आहेत त्या भरून घेऊया की कोणकोणत्या. तर जसं की आपण इथे सुरुवात केली होती आय ची व्हॅल्यू, सर्वात आधी इथे सी आउट आहे बरोबर. आता हा इथे तर आय इक्वल टू एन होता, पण इथे आय इथे नाही, तो मेन मध्ये आहे. मग आपल्याला इथून तो पाठवावा लागेल. मग आपण इथे लिहू शकतो की जे फंक्शनला कॉल करू शकतो की प्रिंट नम, आणि त्यामध्ये आपण डायरेक्ट पण हे पाठवू शकतो, पण आपण सिम्पलीसाठी म्हणून किंवा आपण ते मॅच व्हावं म्हणून आपण आय इक्वल टू एन करणार, जसं आपण इथे केलंय की इंट आय इक्वल टू एन. मग तेच आपण स्टेप इथं करावली, इंट आय इक्वल टू एन, आणि त्या आय जो आहे त्याला आपण इथून पाठवून देणार त्याची व्हॅल्यू. मग ही आपण आय ची व्हॅल्यू पाठवली, मग ती इथे येईल जी काही आय ची पहिली व्हॅल्यू असेल ती. मग इथे आल्यानंतर इथे त्याला घ्यावी पण लागेल आपल्याला. तर इथे व्हेरिएबल म्हणून आपण लिहिणार, मग त्याची व्हॅल्यू आयच्या ठिकाणी येईल. मग ती व्हॅल्यू जी आहे सर्वात आधी 3 ती येईल आणि प्रिंट होईल. इथे प्रिंट झाली की त्यानंतर आय मायनस मायनस वाली ही स्टेप इथे होणार. मग 3 चा 2 होणार, सर्वात आधी 3 प्रिंट झाला, त्यानंतर इथून तो 3 चा 2 झाला. मग आता परत त्याला आपल्याला हे कॉल करायचं, मग परत इथे एक आहे तर तिथे पाठवावं लागेल. तर इथे आपल्याला सध्या आय, आता आय ची व्हॅल्यू 2 झालेली आहे. मग आपण ॲज इट इज आय पाठवू शकतो. त्यानंतर मग हे पाठवलं, मग परत हे वालं रिपीट होणार. मग परत इथे आता हा आय प्रिंट होतोय, तर आय ची व्हॅल्यू 2 झालेली होती. मग इथे सिम्पली 2 प्रिंट होईल. मग आता हे आय मायनस मायनस परत हे 1 होईल, आणि मग परत हे कॉल होईल. मग परत इथे जाऊन हे प्रिंट होईल. मग आता समजा असंच आपण सोडून दिलं, मग इथे परत आय मायनस मायनस, तर मग हा 0 होऊन जाईल. आणि इथे समजा आपण परत पाठवलं तर मग परत जाईल, आणि मग परत इथे हे 0 प्रिंट होईल. आणि समजा आपण असं सोडलं तर मग हे 0 इथे मग -1, परत -1 जाईल, इथे -1 येईल, असं मायनस मायनस होत जातील. पण आपल्याला असं नाही करत जायचं, हे मग कंटिन्यू इन्फायनाइट लूप होऊन जाईल. तर आपल्याला थांबायचं आहे हा 1 आल्यावर. जसं की आपण इथे ही कंडिशन होती की n ग्रेटर दॅन 0 पर्यंतच चालावं. तर इथे पण आपल्याला कंडिशनच लावावी लागेल. जसं की आपण इथे हे इनिशियलाइज केलं होतं आय इक्वल टू 1 n, हे आपण इथे केलं ॲज इट इज. आणि नंतर आय ला पाठवलं आणि इथे लूप लाईक स्ट्रक्चर बनवलं, आणि सेम सी आउट हे प्रिंट करवलं. त्यानंतर हे आय मायनस मायनस होतं ते ॲज इट इज लिहिलं, आणि मग लूप साठी आपण हे एक बनवलं. मग सिम्पली आता ही जी कंडिशन आहे तर इथे पण आपल्याला कंडिशनच लिहावी लागेल. तर मग आपण सिम्पली लिहिणार की आपण कसंही लिहू शकतो की n जोपर्यंत ग्रेटर दॅन 0 आहे तेव्हा, किंवा आपल्याला असं बोलू शकतो की n जेव्हा 0 होईल तेव्हा आपल्याला थांबायचं आहे. कारण इथे आपण ग्रेटर दॅन 0 लिहिलं तर मग ते व्हॅल्यूज थोड्या याच्यानुसार ती कंडिशन हे नाही, पण आपला मुद्दा एवढा की जेव्हा 0 झालं तेव्हा आपल्याला थांबायचं आहे.
मग आपण सिम्पली n इक्वल टू 0 लिहू शकतो की जेव्हा n 0 होईल तेव्हा तेव्हा आपल्याला त्याला थांबवायचं आहे. मग आता थांबवायचं आहे, मग कसं थांबवायचं? जसं की आपण यात बघितलं होतं की जेव्हा फॉर लूप असतो, समजा आपल्याला फॉर लूपला थांबवायचं असेल, तर आपण एखादी कंडिशन मध्ये थांबवायचं असेल तर आपण काय लिहितो की इफ ती कंडिशन लिहितो आणि आपण त्यात ब्रेक लिहितो. मग समजा ती कोणती कंडिशन ट्रू झाली, मग तो फॉर लूप अर्ध्यावरच थांबतो, ती कंडिशन ट्रू झाली तर. आणि समजा जर ती नाही झाली तर मग ते रन होत राहतं. मग इथे ब्रेक लिहितो. पण या आता हे जे आहे आपलं हे, तर इथे आपण ब्रेक ॲज इट इज नाही लिहू शकत, कारण हे लूप नाहीये. हे जे आहे ते लूप सारखं स्ट्रक्चर आपण बनवलंय, पण ते ऍक्च्युअल लूप नाहीये. हे जे आहे ते फंक्शन आहे आणि फंक्शन मध्ये कंडिशन आहे. तर इथे लूप असं डायरेक्ट लूप नाहीये, आपण इनडायरेक्टली लूप बनवलंय. त्यामुळे मी इथे ब्रेक नाही, तर याच्या ठिकाणी अशा वेळेस आपल्याला समजा फंक्शनला एक्झिक्युशन थांबवायचं आहे. इथे आपण काय बोलतो की हे फॉर लूपचं एक्झिक्युशन थांबवण्यासाठी ब्रेक, म्हणजे ब्रेक आला तर कम्प्युटरला कळतं की ह्या फॉर लूपचं एक्झिक्युशन थांबवायचं आहे, म्हणजे फॉर लूप मधून बाहेर निघायचं आहे. तसंच समजा आपल्याला हे फंक्शनचं एक्झिक्युशन थांबवायचं असेल, तर मग आपण इथे लिहितो की रिटर्न, फक्त रिटर्न लिहून सोडून देतो की रिटर्न म्हणजे काहीच नाही रिटर्न करत. तर रिटर्न झालं म्हणजे कम्प्युटरला समजतंय की हे जे आहे ते एक्झिक्युशन थांबवायचं. म्हणजे आपण असं बोलतोय की जेव्हा n ची व्हॅल्यू 0 होईल, जेव्हा पहिले 3 असेल तर प्रिंट होईल, 2 प्रिंट होईल, 1 प्रिंट होईल, आणि मग जेव्हा तो 0 होईल फायनली इथे 0 होईल, मग इथून हा नम प्रिंट अंडरस्कोर नम 0 पास होईल. मग इथेही सॉरी यांच्या ठिकाणी आपल्याला आपण आय यूज करतो इथे. तर जेव्हा आय ची व्हॅल्यू जी आहे ती 0 होईल तेव्हा मग रिटर्न म्हणजे थांबायचं एक्झिक्युशन. आणि मग हे सिम्पली असं होईल. आता इथे परत तेच की याचं आपण रिटर्न टाईप काय लिहायचं, तर आपण इथे बघतोय की इथे तर आपण काहीच रिटर्न नाही करत, आणि हे पण जे आहे ते रिटर्न बोलून इथे आपण काहीच नाही लिहिलेलं, कोणताच इंटिजर फ्लोट डबल काहीच नाहीये. मग काहीच नाहीये म्हणजे ते व्हॉइड आहे. व्हॉइड म्हणजे नल, म्हणजे काहीच नाही. तर ते पण सिम्पली व्हॉइड आहे. तर यावेळेस पण व्हॉइड येईल, आणि मग हे सेम आपण रेप्लिकेट केलं त्याचं फॉर लूपचं. तर हे एवढंच असतं ऍक्च्युली की आपण सिम्पली की आपण आपल्याकडे एन होता, आपण इथून एन युजर इनपुट पण घेऊ शकतो. त्यानंतर मग आपण त्याला ऍक्च्युली इथे आय नाही बनवला तरी चालेल, डायरेक्टली एन पण पाठवू शकतो, कारण आपण आय बनवून त्यामध्ये एन ची व्हॅल्यूज भरतोय. पण ते फॉर लूप सोबत रिलेट करण्यासाठी मी असं केलं. आपण डायरेक्ट एन ची व्हॅल्यू पण पाठवू शकतो, एवढं हे करण्याची गरज नाही. आणि इथे आयच्या ठिकाणी आपण एन पण डायरेक्ट ठेवू शकतो. ते एवढं काही फरक नाही पडत, पण ते आपण फॉर लूप सोबत रिलेट व्हावं म्हणून मी ते आय एक्स्ट्रा घेतलं. तर हे आपण सिम्पली केलं, आईकडनं पाठवलं जी व्हॅल्यू आहे ती, आणि त्यानंतर मग इथे त्या व्हॅल्यू प्रिंट करवली. त्यानंतर आय मायनस मायनस करवलं, आणि नंतर परत लूप लाईक स्ट्रक्चर बनवण्यासाठी परत त्यालाच कॉल केलं. आता हे परत कॉल केलं म्हणजे रिकर्शन झालं म्हणलं बस. आणि इथे आपण एक कंडिशन लिहिली की हे असं असं आहे. तर हे जे आहे ते याचं आपण एक्झिक्युशन अजून डिटेलमध्ये बघूया, व्यवस्थित, एकदम जास्त व्यवस्थित. पण तेच बघूया आता डायरेक्ट. तर ठीक आहे. हां. तर जसं की हे आपलं आपला कोड होता की हे आपलं मेन फंक्शन होतं. त्यामध्ये आपण इथे आय इक्वल टू एन आहे, कुठे गेला, आय इक्वल टू एन आहे, आणि तेच आपलं मेन फंक्शन. त्यानंतर मग त्याचं हे आपलं मेन फंक्शन. इथे आपण तेच ॲज इट इज परत इंटचा आय कॅपिटल झालाय तो इग्नोर कर. तर हे इंट आहे आणि प्रिंट आपण इकडनं हे कॉल केलं. मग हे कॉल केल्यानंतर मग हे सगळं आता हे आपण ऍक्च्युली पूर्ण याच्यातून बघूया. तर म्हणजे एकदम बेसिक पासून. तर इथे ऍक्च्युली जे कम्प्युटर जे एक्झिक्युशन करतं ते थोडंसं वेगळं असतं. ते ॲज इट इज नाही जे आता मी सांगणार आहे, पण आपल्या सोयीसाठी म्हणून आपण ते असं हे करतोय, व्हिज्युअलाइज करतोय. तर आपण असं समजायचं की जे कम्प्युटर जेव्हा एक्झिक्युशन स्टार्ट करतं, जेव्हा आपण कोड लिहितो आणि कंपायलर साठी आपण रन करतो, तेव्हा मग कम्प्युटर काय करतं, सर्वात आधी समजायचं की मेन फंक्शनवर येतं आणि इथून चालू करतं की ही पहिली लाईन एक्झिक्युट करतं की ओके ही मेन लाईन आहे. त्यानंतर ते बघतं की नेक्स्ट लाईनवर हे ओपनिंग पॅरेंथेसिस आहे, ओपनिंग ब्रेस आहे. तर मग ती जी आहे तर त्याचा, आणि मग तो त्याला कळतं की हे फंक्शन इथून चालू झालंय, आणि जोपर्यंत हे क्लोजिंग वाला येत आहे,
क्लोजिंग ब्रेस तोपर्यंत ते एक्झिक्यूट करेल लाईन बाय लाईन. मग ते हे झाल्यानंतर या लाईनवर जातं की एन ची व्हॅल्यू 3. मग ती एन ची व्हॅल्यू 3 स्टोअर केली जाते. त्यानंतर मग आय इक्वल टू एन. मग आय मध्ये पण एन ची व्हॅल्यू जी काही आहे ते ॲज इट इज स्टोअर होते. त्यानंतर मग आपण इथे प्रिंट नाव कॉल करतो. म्हणजे जेव्हा आपण हे कॉल करतो तेव्हा मग आता समजा यावेळेस कम्प्युटरचं कंट्रोल जे आहे ते या लाईनवर आहे. जेव्हा आपण हे फंक्शन कॉल केलं मग इथून जे कंट्रोल आहे ते उचलून या ह्याच्यावर येतं. त्याला कारण त्याला कळतं की हे जे प्रिंट नाम आहे ते कोणता कीवर्ड प्रीडिफाईन्ड कीवर्ड नाही, हे नवीन नेम आहे. म्हणजे फंक्शन नेमच असेल. कारण इथे हे असं स्ट्रक्चर दिलं आहे. तर मग कंट्रोल या लाईनवरून डायरेक्ट या लाईनवर जातो. जिथे ते फंक्शन आहे त्या लाईनवर. मग परत तेच की हे फंक्शन चालू झालं आहे ओपनिंग प्रेस. मग त्यानंतर मग पहिल्या लाईनवर येतं बघता की आय जर 0 असेल तर रिटर्न. पण आयची व्हॅल्यू 0 नाही. इथून आपण सध्या 3 आहे व्हॅल्यू. मग ते याला ही फॉल्स आहे. मग याला ते इग्नोर करतं पुढे जातं. सी आउट आहे. माझा आय आहे. मग ते पहिल्या याला इथे हे 3 आहे ते प्रिंट होतं. तर आउटपुट इथे आपण त्याचा आउटपुट जो आहे तो हा करतोय. आपण बघतो इथे. तर हा 3 प्रिंट झाला. त्यानंतर मग हा 3 झाला. त्यानंतर आय मायनस मायनस. माझा 3 पासून आयची व्हॅल्यू झाली 2. त्यानंतर परत प्रिंट न. मग आता काय होईल की आता हे जे होतं कंट्रोल कम्प्युटरचं ते या लाईनवर होतं. मग आता काय होईल की इंटरनली ते काइंड ऑफ त्याला असं वाटेल की हे नवीन फंक्शन आहे. नवीन फंक्शन म्हणून ते असंच इथेच सगळं ते खिचडी नाही बनत की इथून परत इथे परत इथे परत त्याचं नाही गोलगोल फिरत. कारण जर एकाच फंक्शन मध्ये ते फिरत राहिले तर ते सगळे व्हॅल्यूज सगळ्या मिक्स होऊन जाते. म्हणून ते जेव्हा आपण हे कॉल करतो तेव्हा कम्प्युटर इंटरनली याला नवीन सेपरेट फंक्शन म्हणून ट्रीट करतं. म्हणजे की असं की ते असं ट्रीट करतं की हे एक वेगळं फंक्शन आहे दुसरं. म्हणजे ते आहे तेच पण ते कम्प्युटर त्याला सेपरेटली दुसरं बनवतं एक. त्याला एक दुसरा ब्लॉक देतो की कारण जर ते एकत्रच केलं मग ते सगळ्या व्हॅल्यूज मिक्स होऊन जातील. याची आय व्हॅल्यू जी इथे जाईल मग ते सगळे व्हेरिएबल्स मिक्स होतील. मग ते काय करतं की असं ट्रीट करतं की हे एक फंक्शन आहे आणि हे दुसरं फंक्शन आहे. आणि याचा फायदा असा की जसं मी आधी बोललो होतो तुला की याच्या ज्या व्हेरिएबल्स आहेत त्याच्या व्हॅल्यू ॲज इट इज इथे राहतात आणि याच्या व्हॅल्यू ॲज इट इज इकडे ज्या आहेत त्या इथे राहणार. तर त्यामुळे मग आता काय होईल की हे इथं आपलं आलं होतं. आपण हे कॉल केलं. मग आता कंट्रोल जे आहे ते हे इथे जाईल पहिल्या लाईनवर. ते असं कम्प्युटर इंटरनली समजेल की हे दुसरं फंक्शन आहे. त्याच्या पहिल्या लाईनवर हे कंट्रोल गेलं. आणि इथं व्हॅल्यू जी पाठवली ती तर इथे आपण 3 होती तर 3 मायनस 1 2. तर 2 आपण इकडनं इथे पाठवली. आता इथे इंट आय ची व्हॅल्यू 2 आहे इथे ही. याची व्हॅल्यू जी आहे ती. तर मग त्यानंतर मग इथे परत आला इथे बघितलं तर हे फॉल्स आहे. मग इथे इग्नोर करतं पुढे जातं आणि मग हे प्रिंट करतं. मग आता ही इथे व्हॅल्यू त्याची प्रिंट झाली. आणि परत स्पेस दिली मग नंतर परत 2 मायनस 1 1. मग परत हे इथं आलं. आता परत हे परत आता नवीन परत फंक्शन वाटतंय त्याला की कम्प्युटर इंटरनली परत त्याला ॲज अ सेपरेट फंक्शन ट्रीट करेल. आणि मग त्यासाठी इथे कंट्रोल इथे आलेला होता आता. हे ह्याचं नवीन फंक्शन ट्रीट होईल आणि जो कंट्रोल आहे तो इथून इथे जाईल या लाईनवर. मग परत सेम की इथे जी व्हॅल्यू आपण 1 बनली होती आय मायनस 1 म्हणून 1 बनली होती ती आता इथे जाईल. याची व्हॅल्यू 1 आहे. इथे बघेल तर ही कंडिशन फॉल्स आहे. इग्नोर होईल इथे जाईल. सी आउट आहे. मग परत इथे आपला हा जो 1 आहे तो प्रिंट होईल. आणि परत आय मायनस 1. आय मायनस 1 झालं म्हणजे 1 मायनस 1 0. आता परत तेच की प्रिंट नम आणि 0 इथे याची व्हॅल्यू. मग परत याचं सेपरेट फंक्शन ते ट्रीट करेल आणि मग इथून कंट्रोल आहे तो या लाईनवर जाईल. तर या लाईनवर आला आता. आता हे परत ते जर इथे इंटची आय तर आयची व्हॅल्यू झाली 0. मग इथे 0 आहे. मग इथे ते येईल बघेल की इफ आय इक्वल इक्वल टू 0 तर ही कंडिशन ट्रू झाली मग रिटर्न. मग रिटर्न म्हणजे की हे याचं एक्झिक्युशन याचं आहे ते एक्झिक्युशन थांबवायचं. त्यामुळे तो सेपरेट सेपरेट करतो कारण आता यावेळेला फक्त याचं एक्झिक्युशन थांबवायचं आहे. सगळ्या जे आधीचे असं समजू शकतो की हे सगळे सेपरेट सेपरेट आहेत की हे चौथं हे समज हे चौथं फंक्शन हे तिसरं हे दुसरं हे पहिलं. मग हे इथं रिटर्न लिहिलंय तर हे चौथ्यासाठी आहे. मग ते फक्त याचं एक्झिक्युशन थांबेल. ह्या सगळ्यांचं नाही थांबवणार. फक्त याचं थांबेल की रिटर्न 0 आणि मग इथून थांबेल आणि मग परत कंट्रोल जो आहे तो इथून कुठे गेला इथून परत मागे जाईल या लाईनवर जिथे कुठे आला होता तिथे. आणि मग इथे येईल कंट्रोल. मग आता इथे समजा याच्यानंतर काही लाईन्स असत्या काही समजा काही सी आउट वगैरे किंवा जे काही असतं ते झालं असतं. त्या लाईन्स एक्झिक्यूट झाल्या असत्या. कारण मग कंट्रोल याच्यावरून नेक्स्ट लाईनवर जाईल. पण इथे काही नाही म्हणून मग ते इथे बघेल की हे संपलं. मग इथून मग हे संपलं मग परत हे कंट्रोल तर इथून
या लाईनवर जाईल, मग इथे बघेल ही लाईन संपली, मग आता पुढच्या लाईनवर जाईल. मग पुढच्या लाईनवर पण समजा काही असतं, परत ते सगळं एक्झिक्यूट झालं असतं, पण इथेही काही नाहीये, म्हणून मग हे इथे जाईल आणि मग इथे पण बघेल की संपलं. मग परत इथून इकडे जाईल, इथे पण सेम. इथून एक्झिक्युशन बघेल, मग ते पुढच्या लाईनवर कंट्रोल जाईल आणि मग इथे बघेल की इथे काहीच नाही, मग एक्झिक्यूट आणि परत ते इकडनं येईल आणि इथे बघेल की इथे पण मग इथे आलं ना, इथून चालू झालं होतं आपलं. मग इथे पण सेम होईल आणि इथे रिटर्न 0 असेल समजा, मग तो रिटर्न होईल आणि मग हे संपेल. तर इथे हे असं हे 1 बाय 1 होतं, की सेपरेट सेपरेट फंक्शन ट्रीज होतात. याचं हे म्हणून तू वाटलंस तर ट्राय करू शकते की तू हे इथे प्रिंट नंतर तू काही 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 व्हॅल्यूज काही एक्स्ट्रा सेंटेन्सेस ऍड करू शकते, जसं की सी आउट वगैरे वगैरे. त्यात तुला मग क्लिअरली कळेल की पहिले इथून इथे जाईल, मग फक्त एवढं वालच एक्झिक्यूट होईल, याच्या पुढचं होणार नाही, एवढं होईल. त्यानंतर मग हे सगळं होईल, त्यानंतर मग परत हे सगळं होईल, हे सगळं होईल, इथपर्यंत होईल. हे झालं की नंतर मग कंट्रोल इथे येईल आणि याच्यानंतर तू समजा 4-5 लाईन लिहिल्या, तर मग नंतर त्या एक्झिक्यूट होतील. तू वाटल्यास लिहून बघू शकते काही सी आउट वगैरे, ते प्रत्येकाचं बघू शकते, मग इथे ते प्रिंट होतील. आणि वाटल्यास तर तू या आयच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच्यानंतर प्रिंट करू शकते, कारण की आपण इथे आयची व्हॅल्यू इथे 3 होती, त्यानंतर इथे या ह्याच्यामध्ये ती 2 आहे, त्यानंतर इथे गेल्यावर ती सॉरी इथे 3 होती, ती इथे गेल्यावर 2 झाली, आपण 2 म्हणून पाठवली. याच्यामध्ये ती 2 आहे, याच्यामध्ये ती 1 आहे, यामध्ये 0 आहे. मग हे इथून झाल्यानंतर इथे जेव्हा येईल त्याच्यानंतर इथे तर व्हॅल्यू 0 होती, बरोबर, मग ती 0 आपण ऍक्च्युली इथे पाठवलेली होती. तर ही आपण इथे 0 होती, पण इथे इथे समजा 0च असेल, पण जेव्हा याच्या मागे येईल तेव्हा इथे जी व्हॅल्यू आहे ती 0 नसून 1 असेल, कारण इथे या या याच्यामध्ये या ब्लॉकमध्ये याची व्हॅल्यू 1 आहे. मग याच्यामध्ये इथे समजा तू सी आउट वगैरे लिहिला तर इथे ते 1 असेल, जेव्हा तू इथे लिहिशील समजा तर इथे ते 2 असेल. हे तू एक्सपेरिमेंट करून बघू शकते की हे जे आहे ते एक्झिक्युशन जे कंट्रोल लाईन बाय लाईन कसं जातं. आणि हे तर म्हणजे हे आपण याचं बघितलं ठरवलं की रिकर्शन, तर रिकर्शनचं ओव्हरऑल हेच असतं की हे मेनली आपण फक्त सध्यापुरती यावर फोकस करू शकतो, एवढं आहे ना फक्त. हा. तर हे मेन फंक्शन असतं आपलं, आणि एक आपलं रिकर्शन वालं फंक्शन आपण कॉल करतो, ज्यामध्ये ही व्हॅल्यू असते ती देतो जनरली. आणि ती दिल्यानंतर मग आपण इकडनं चालू करतो, म्हणजे काही आपल्याला सांगितलं ते करतो आणि तेच फंक्शन आपण कॉल करतो परत, आणि त्यामध्ये तेच व्हेरिएबलची व्हॅल्यू कमी जास्त करून आपण पाठवतो. आणि मग ते तेच कॉल झाल्यामुळे मग ते रिपीट त्याला रिकर्शन होत राहतं. आणि मग शेवटी कधी ना कधी थांबायला पाहिजे, बरोबर. जर असं सोडून दिलं तर मग ते चालतच राहील, म्हणून मग शेवटी एक कंडिशन असते प्रत्येक ठिकाणी, की ही कंडिशन आल्यावर ते थांबायचं. त्यालाच बेस कंडिशन बोलतात. किंवा आपण बोलू शकतो की स्टॉप करण्यासाठी ती कंडिशन असते. तर हेच ओव्हरऑल रिकर्शन मधल्या क्वेश्चनचं स्ट्रक्चर असतं. आणि क्वेश्चन इझीच असतात, या पुढे आपण बघू. तर सध्यापुरती एवढंच. ठीक आहे. कुठे गेलं? ठीक आहे, हां. बाय.